येस. हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. तुम्हा सर्वांचं आजच्या लेक्चरमध्ये मनपूर्वक स्वागत. इयत्ता 7वी, धडा क्रमांक 2, शिवपूर्वकालीन भारत. आणि यामध्ये आपण आज ज्या मुघल बादशहाची माहिती पाहणार आहे त्या बादशहाचं नाव आहे सम्राट अकबर. चलो आपण स्टार्ट करूयात लेक्चरला. ओके. आपण अकबराची सुरुवात तशी आपण आधीच्या लेक्चरलाच केलेली आहे की पानिपतचं युद्ध हे पहिलं युद्ध अकबराच्या आयुष्यातील. त्यानंतर पुढे अकबराचं राज्य केवढं मोठं झालं त्याविषयी आपण माहिती पाहत आहे. आणि त्यातील दुसरं जे युद्ध त्याने लढले आहे ते बाज बहादूर त्या सुलतानासोबत लढलेलं आहे. आणि त्यानंतर पुढे बाज बहादूरचं राज्य जिंकून घेतल्यानंतर पुढे अकबर तिसऱ्या युद्धासाठी निघतो आणि ते आहे गोंडवानाचं युद्ध. गोंडवाना या ठिकाणी राणी दुर्गावती सोबत त्याचं युद्ध होत आहे. आता राणी दुर्गावती जी आहे ती कोण आहे? तर ती मूळची ही चंदेल घराण्यातील जे राजपूत आहे त्या राजपूतांची ती वंशज आहे. त्या घराण्यातील ती राजकुमारी आहे. तिचा इथे विवाह झालेला आहे. ती या ठिकाणी आलेली आहे. आणि गोंडवानाचं राज्य, आता खरं तर हा जो मॅप आहे तो पॉप्युलेशनचा मॅप आहे, पण तो गोंड भागातलंच त्यांनी दाखवलेलं आहे. त्यामुळे बहुतांशी आपल्याला ते समजणं सोपं जाईल. यामुळे मी तो मॅप इथे ठेवलेला आहे. गोंडवानाचा भाग म्हणजे कोणता? तर बघा, विदर्भाचा पूर्व भाग म्हणजे हा आहे आपला महाराष्ट्र. आणि हा विदर्भ, आणि विदर्भाचा हा पूर्वेकडचा भाग म्हणजे हा भाग म्हणूयात आपण, हा भाग. त्यानंतर त्याच्या उत्तरेचा मध्य प्रदेशचा भाग. इथे उत्तरेला महाराष्ट्राच्या वर इथे मध्य प्रदेशचं राज्य आहे, तर इथे मध्य प्रदेशचा भाग. त्यानंतर आजच्या छत्तीसगडचा भाग, इथे छत्तीसगड नावाचं राज्य आहे. छत्तीसगड, रांची, आपला महेंद्रसिंग धोनी त्या ठिकाणचा आहे. तर ते ठिकाण. त्यानंतर आंध्र प्रदेशचा काही भाग, म्हणजे इकडे दक्षिणेकडे येऊयात आपण, या भागामध्ये इकडचा काही भाग. आणि त्यासोबत ओडिसाचा काही भाग, ओडिसा राज्य आहे ते या बाजूला आहे, तर या ठिकाणचा काही भाग. तर अशा पद्धतीने गोंडवानाचं जे राज्य आहे हे पसरलेलं होतं. आणि या ठिकाणी राणी दुर्गावती हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अकबरासोबत संघर्ष केलेला आहे. अकबराला ज्या लोकांसोबत संघर्ष करताना त्याच्या नाकी नऊ आले त्यामध्ये राणी दुर्गावतीचं नाव महत्वाचं आहे. तिने एवढ्या मोठ्या राज्याच्या समोर तिने संघर्ष केला, पण शेवटी तिला सक्सेस नाही मिळालं. त्याच्यामध्ये तिला पूर्ण यश नाही मिळालेलं. पण अकबर मात्र पूर्णपणे इथे यशस्वी होऊ शकलेला नाहीये. अशा पद्धतीने आपण राणी दुर्गावतीच्या इतिहासाकडे पाहू शकतो. नंतर पाहूयात राणा उदयसिंह. तुला आठवतोय राणा संगा, बाबरला बोलवणारा? हा, तर त्यांच्याच वंशामधला हा राणा उदयसिंह. तर हे जे उदयसिंह आहेत हे चित्तोडचे राजे होते 1568 साली. आणि या उदयसिंहासोबत 1568 साली अकबराची लढाई झालेली आहे. त्यांचा संघर्ष झालेला आहे. आणि जेव्हा ही लढाई सुरू झाली तेव्हा उदयसिंह यांनी केलं काय? यांनी चित्तोडचं जे स्वतःचं राज्य आहे ते राज्य सोडलं आणि ते जंगलामध्ये निघून गेले आणि त्यांनी उदयपूर नावाची एक दुसरी नगरी बसवली. पण चित्तोड मग सांभाळायचं कसं काय? अकबराच्या एवढ्या मोठ्या सैन्यासमोर लढा कसा द्यायचा? तर त्यांनी ते स्वतः निघून गेले आणि त्यांनी त्यांचे 2 सरदार होते, जयमल व पट्टा, हे 2 त्या सरदारांची नावं आहेत. तर या दोघांवरती त्यांनी सगळी जबाबदारी सोपवली आणि स्वतः निघून गेला. आणि उदयसिंह निघून गेल्याच्या नंतर जयमल आणि पट्टा यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत म्हणजे रणांगणावर स्वतःचा देह अर्पण होईपर्यंत त्यांनी संघर्ष केलेला आहे. म्हणजे अकबर हे पाहत होता की यांचं सैन्य संपत आलेलं आहे, त्यांचा राजा निघून गेलेला आहे, म्हणजे चित्तोडचं राज्य आधीच पडलेलं आहे. पण तरी सुद्धा हे 2 सरदार, जयमल आणि पट्टा, हे जे 2 सरदार आहेत,
ते राजा नसताना, राज्य संपत आलेलं असताना सुद्धा कुठल्याही पद्धतीच्या आमिषाला बळी न पडता, कारण अकबराने त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवलेला आहे, तुम्ही माझ्याकडे या, मोठी जहागीर देतो, वतनदारी देतो. पण अशी कुठलीही गोष्ट त्यांनी एक्सेप्ट केलेली नाहीये. आणि जयमल आणि पट्टा यांनी संघर्ष चालू ठेवलेला आहे. हे पहा, एक स्पेशल पोज जी आहे, ही एकाच्या खांद्यावर दुसरा थांबलेला आहे. ही अशी पोज आपल्या फक्त या दोघांमध्ये दिसते. जनरली आपण कुठे ही पोज पाहत नाही लढाई करतानाची. एकाच्या खांद्यावर दुसरा बसला आणि त्या ठिकाणी लढाई करतायत. त्या दोघांनी जवळपास 60-70 हजार शत्रू समोर असताना आपल्या काही 100-200, काही 100-200 म्हणून आपण, किंवा काही 1000 पर्यंत म्हणूयात आपण, तर एवढ्या राजपुतांना सोबत घेऊन त्यांनी संघर्ष केलेला आहे. पण उदयसिंह राजा निघून गेलेला होता. हे दोघ जण शेवटी रणांगणामध्ये लढता लढता धारातीर्थी पडले आणि खूप मोठा जोहार या ठिकाणी झाला, की ज्यामध्ये अनेक म्हणजे हजारो राजस्त्रिया किंवा हजारो राजपूत स्त्रिया ज्या होत्या, फक्त राजस्त्रिया नाही तर प्रजेमधल्या सुद्धा हजारो राजपूत स्त्रियांनी त्यावेळी चितेमध्ये उड्या टाकल्या आणि स्वतःला जिवंत जाळून घेतला. कारण शत्रूने आपल्यावरती आक्रमण करता कामा नये, आपल्यावर हल्ला करता कामा नये यासाठी. तेव्हा अशा प्रकारचा इतिहास आहे. जयमल आणि पट्टा यांचं जे हे वैशिष्ट्य आहे ना, पत्ताही म्हटलं जातं किंवा पट्टाही म्हटलं जातं. तर त्यामुळे अकबर इतका प्रभावित झाला की अकबराला असं वाटलं की अशी माणसं माझ्या राज्याचे संरक्षक असले पाहिजेत. जिथे राजा नसला तरी चालेल, जिथं राज्य संपलं तरी चालेल, बेहत्तर, काही हरकत नाही, पण ते मात्र त्या प्रवेशद्वारावर झुंजत राहतील. आणि तशा प्रकारची त्याची इच्छा जी आहे ती अर्धवट राहिली. शेवटी त्याने लाल किल्ल्याच्या बाहेर जयमल आणि पट्टा या दोघांच्या मूर्ती उभारल्या. आग्र्याच्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर त्याने मूर्त्या उभारल्या 2. आता सध्याची स्थिती चांगली नाहीये त्या दोन्ही मूर्त्यांची. पण त्या काळामध्ये त्याने या मूर्त्या उभारल्या, म्हणजे तो किती प्रभावित झाला असेल विचार करा. त्याने स्वतःच्या एखाद्या शूरवीर सरदाराची मूर्ती नाही उभारलेली. त्याने शत्रूकडून लढणाऱ्या सरदारांच्या मूर्त्या स्वतःच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या आहेत. याचा अर्थ विचार करा, या दोघांचं शूरत्व किंवा यांचं लढाई करण्याची पद्धत किती जबरदस्त असली पाहिजे. तर अशा प्रकारची लढाई. त्यानंतर त्याने रणथंबोरला हल्ला केला. हे त्याचं 5वं युद्ध 1569 साली. रणथंबोर या ठिकाणी, रणथंबोर म्हणजे कोणतं ठिकाण, तर बघा आपण आधी पाहिलेलं आहे. अजमेर दिल्लीचा बादशाह होता पृथ्वीराज चौहान, आणि मोहम्मद घोरीने त्याला पराभूत केलेलं होतं. त्याला सुरुवातीला पृथ्वीराज चौहानने मोहम्मद घोरीला पराभूत केलं, त्याला जीवदान दिलं. पण त्यानंतर जेव्हा पुन्हा दुसऱ्यांदा तराईची लढाई झाली, त्यावेळी पृथ्वीराज चौहानला पराभव पत्करावा लागला, पण मोहम्मद घोरीने जीवदान नाही दिलं. पण पृथ्वीराज चौहानचं नाव मात्र इतिहासामध्ये अजरामर होऊन गेलं. आणि त्यामुळे जेव्हा नंतरच्या काळामध्ये ज्यावेळी रझिया सुलतान ही ज्यावेळी गादीवर बसली, एकमेव स्त्री, सुलतानशाहीतील एकमेव स्त्री, म्हणजे मध्ययुगातली एकमेव महिला शासक दिल्लीची असं आपण म्हणूयात. ती जेव्हा गादीवर बसली तेव्हा तिला सुद्धा स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करताना तिने सुद्धा रणथंबोरला हल्ला केला होता. कारण मी जर का पृथ्वीराज चौहानच्या वंशजांवर हल्ला करून त्यांच्यावरती वर्चस्व गाजवू शकते, तर मी या दिल्लीच्या गादीवर बसायला पात्र आहे, ही तिची धारणा होती. आणि अशा प्रकारची मानसिकताही त्या काळामध्ये त्यांच्या सैनिकांची होती. तर त्यामध्येच हे 5वं जे युद्ध आहे अकबराचं, ते 1569 साली घडलेलं आहे रणथंबोर या ठिकाणी. आणि या ठिकाणी युद्ध झाले राय सुरजन सोबत. आणि राय सुरजन सोबत जी लढाई झाली त्याच्यानंतर शेवटी तह झाला. आता इमेज खरं तर आपल्या दिसून येते की अगदी म्हणजे हा राय सुरजन आहे तो नतमस्तक झालेला आहे अकबरासमोर, पण ऍक्च्युली हा शांतीतह होता की आपण युद्ध थांबवूयात आणि शांततेचा करार करूयात, अशा प्रकारचा होता. पण अशा प्रकारची इमेज दाखवली जाते. खरं तरी खूप वाईट वाटणारी इमेज आहे आपल्यासाठी. पृथ्वीराज चौहानांचे वंशज की ते अशा पद्धतीने इमेज जर का दाखवत असतील इंटरनेटवरती, तर ती त्रासदायक आहे आपल्यासाठी. पण आता पराभव पत्करला किंवा शरणागती पत्कारली आहे, तर त्यामुळे त्यांनी शरणागती दाखवताना खरं दुसरं काहीतरी सिम्बॉल वापरता येऊ शकलं असतं. पण अगदी पायांवर मस्तक ठेवलेलं आहे एवढं नको दाखवायला पाहिजे होतं चित्रकारांनी सुद्धा. तर हे झालं 5वं युद्ध.
आणि या युद्धानंतर जेव्हा रणथंबोरच्या राजपुतांचा पराभव झाला, म्हणजे पृथ्वीराज चौहानांच्या वंशजांचा पराभव झाला, तिथून पुढे तर मग राजपुतांना लक्षात आलं, नाही नाही नाही, आता अकबराच्या समोर कुठलाच राजपूत टिकू शकत नाही. तर रणथंबोर संपलं, इथं सगळंच संपलं. आणि त्यानंतर पुढे सगळ्याच राजपुतांनी जणू काही लोटांगण घातलं अकबराच्या समोर. नंतर पुढे राजपुतांचा अकबराला त्रास झाला नाही. दुसरी गोष्ट, अकबराने सुद्धा हुशारी केली. त्याला विषय हा होता की त्याचा जन्म हा सध्याच्या पाकिस्तानमध्ये तिथे झालेला आहे. पण त्याचे वडील हुमायून बाबर सोबत आलेले ते तिकडचेच ना, त्यामुळे त्याला उझबेकिस्तान मधून आलेले वडील आजोबा, त्यामुळे त्याला स्वतःला भारतीय सिद्ध करायचं होतं, इथल्या प्रजेचा विश्वास जिंकायचा होता. त्यासाठी त्यांनी काय केलं की एका बाजूने लढाया केल्या आणि दुसऱ्या बाजूने जे इतर सगळे राजपूत राजे आहेत त्यांच्यासोबत त्याने मैत्रीचा प्रस्ताव ठेवला आणि वैवाहिक संबंध प्रस्थापित केले. वेगवेगळ्या घराण्यांमधल्या ज्या राजकुमारी होत्या त्यांच्यासोबत विवाह केलेले आहेत. तुम्हाला जोधा अकबर हा शब्द माहित असेल, पिक्चर पण होऊन गेला त्यावर, जोधा अकबर नावाचा. पण ऍक्च्युअल इतिहासामध्ये जोधा नावाची अकबराची पत्नी नाहीये बरं का खऱ्या इतिहासामध्ये. तो एक वेगळा इतिहासाचा फॅक्टर आहे की जो तुम्हाला 7वीच्या मुलांना सांगायचं म्हणजे त्याला परत 7-8 मिनिट जातील आणि तो तेवढा महत्वाचा पण नाहीये. पण जोधा अकबर ही जी जोडी दाखवली जाते पती पत्नींची, ऋतिक रोशन त्यामध्ये अकबराच्या भूमिकेमध्ये होता. पण हे जे 2 ऍक्टर आहेत त्या ठिकाणी जे दाखवलेले आहेत ते वास्तव इतिहासामध्ये ते असे नव्हते. ठीक आहे. आता ते काय होते हे सांगायचं म्हटलं की त्याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागेल. त्यामुळे मग मी तिकडे डिटेलमध्ये जातच नाही. तर जोधा अकबर हे ऍक्च्युअल मध्ये पती पत्नी नव्हतेच, हे लक्षात घेऊयात आपण. तर म्हणजे तशी जोडीच नाहीये खरं इतिहासामध्ये, पण ती जुन्या काळामध्ये एखाद्या चित्रपटाच्या माध्यमातून ती अशा पद्धतीने लोकांच्या मनामध्ये ती रुजली गेली की तो इतिहास खोटा आहे हे मानायलाच लोक तयार होत नाहीत. एक गंमत सांगतो तुम्हाला की अं, तो डायरेक्टर आहे जोधा अकबर चित्रपटाचा, लगानचा जो डायरेक्टर आहे तोच आहे मला वाटतं. तर त्याने आपल्या एका इंटरव्ह्यू मध्ये पण सांगितलं, तो म्हणाला की मला इतिहास माहित आहे की असं नाहीये इतिहासामध्ये. पण गोष्ट अशी आहे ना की आम्ही आम्ही चित्रपट काढतो तर आम्ही व्यवसाय करत आहोत. आम्हाला इतिहास शिकवायचा नाही, आम्हाला व्यवसाय करायचा आहे. त्यामुळे जर आम्हाला व्यवसाय करायचा असेल तर जे लोकांना पटणार आहे, रुचणार आहे तेच मला त्यांच्यासमोर दाखवावं लागेल. त्यांना हे कुठं पटवून देत बसू की हे वेगवेगळं नातं आहे ते. असं त्याने जाहीरपणे एक्सेप्टही केली होती ही गोष्ट एका इंटरव्ह्यू मध्ये. तर असा हा विषय. पुढे 6वं जे युद्ध झालंय ते 1570 मध्ये झालंय कालिंजर या ठिकाणी. बघा तुम्ही युद्ध बघा. थांबा, मी एकदम फास्ट मध्ये येतो मागून, तुम्हाला लक्षात येईल हे किती महत्वाचा चाललाय सगळा विषय तो. बघा, 1556 ला पहिलं युद्ध पानिपत. दुसरं युद्ध 1560 ला 4 वर्षांच्या नंतर. तिसरं युद्ध 1564 ला 4 वर्षांच्या नंतर. चौथं युद्ध 1568 ला पुन्हा 4 वर्षांच्या नंतर. पूर्ण तयारी करतोय तो 4 वर्ष. त्यानंतर 5वं युद्ध 69 साली, 64 नंतर 4 म्हणजे आपण म्हणूयात 5 वर्ष घेतली, तर रणथंबोरचं युद्ध. आणि 69च्या नंतर 70 साली पुढच्या लगेचच वर्षी 6वं युद्ध त्याचं चाललेलं आहे. म्हणजे तो गादीवर बसल्यापासून किती संघर्ष केलेला अकबराने हे पहा. म्हणजे मुघल जे संपूर्ण देशभर पसरले, आपल्या उत्तर भारत, जवळजवळ अख्खा उत्तर भारत त्यांच्या ताब्यामध्ये होता, त्याचं कारण अकबर बादशाह आहे, बाबर नाहीये. बाबरने पाया घट्ट केला, हुमायून तर आला आणि गेला, बरोबर ना, अकबराने सगळं केलेलं आहे. तर कालिंजर या ठिकाणी लढाई झाली, त्या ठिकाणी राजा रामचंद्र हा राजा होता, तो त्याचा पराभव झाला आणि हे 6वं युद्ध त्यांनी जिंकलेलं आहे. आता मुजफ्फर शाह याच्यासोबत पुढचे युद्ध आहे. लक्षात घेऊयात आपण इथे अकबराकडे पाहताना आपण म्हणजे कुणीही याला काय म्हणतात त्याला, धार्मिक युद्ध म्हणून पाहू नये, हे मला सांगायचं आहे.
खरं अकबराने ज्यांच्यावर हल्ले केले ते राजे हिंदूही होते आणि मुस्लिमही होते. त्यांनी असा कुठलाही भेदभाव, त्याला त्याचं राज्य वाढवायचं आहे, दॅट्स ऑल. त्याला बाकी घेणं देणं नाही. हा, बाकी सगळा नंतरचा विषय. मुळात ते मुघल आहेत आणि मुघल स्वतःला आधी राजा मानतात. त्यांचं म्हणणं आहे धर्मगुरूंनी धर्माच्या गोष्टीत पाहावं. त्यामुळे दुसरा जर एखादा सुलतान वगैरे समोर येऊन उभा राहत असेल तर त्याला तो एक्सेप्ट करायला तयार नाहीये. तो त्याला पराभूत करणार आणि त्याची सगळी संपत्ती घेणार आणि ती स्वतःच्या प्रजेसाठी वापरणार. हो, पण प्रजेच्या बाबतीत सुद्धा तो कल्याणकारी ठरलाय बरं का, हे पण लक्षात घ्या. प्रजेसाठी त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. याच्यासोबत गुजरातला युद्ध झालेलं आहे 1572 साली, 2 वर्षांनी. आणि अकबराच्या मुझफ्फर शाह सोबत हे जे युद्ध झालं त्यानंतर पहिल्यांदा अकबर इथे आला आणि इथून त्याने खंबातच्या आखातावरून त्याने समुद्र पाहिला. त्याच्या आधी समुद्र पाहायचा संबंधच नव्हता, कारण की त्याचं राज्य समुद्राला चिकटून नव्हतं आणि तो काळ काही असा नव्हता की दुसऱ्याच्या राज्यामध्ये जाऊन आपण काही एखादी गोष्ट म्हणजे पर्यटनासाठी जाऊ शकेल, असा काही तेव्हा विषय नव्हता. ते व्यापारी वगैरे करू शकत होते. तर असा हा विषय आहे. त्यानंतर हा जो मुझफ्फर शाह आहे ह्याने लढाई केली नाहीये. जसं त्या लक्षात आलं अकबर चालून येतोय त्याने डायरेक्ट शरणागती पत्करली. हे 7वं युद्ध. नंतर 8वं युद्ध याचं झालेलं आहे ते मेवाड सोबत 1576 मधलं. हे महत्वाचं युद्ध आहे आणि इथे आहे अकबर विरुद्ध महाराणा प्रताप. जे आपण उदयसिंह राजे पाहिले ना चित्तोडचे, त्यांचा मुलगा, त्यांचे वंशज महाराणा प्रताप. आणि महाराणा प्रताप यांची तुलना नेहमी शिवाजी महाराजांसोबत केली जाते. मुळातच छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांची एक लिंक अशी बाजूला झाली तर त्याच्यामध्ये महाराणा प्रताप आहे, त्यांचा जन्म झालेला आहे. त्यामुळे हे खूप महत्वाचं आणि खूप मोठं नाव आहे. महाराणा प्रताप यांनी कुठल्याही पद्धतीने पराभव स्वीकारला नाही. ते आयुष्यभर झुंजत राहिले, लढत राहिले. असं म्हणतात त्यांनी गवत खाल्लेलं आहे पण पराभव पत्करला नाही, माघार घेतली नाही, मेवाड हातचं जाऊ दिलं नाही. चित्तोड मिळवण्याची इच्छा होती, ठीक आहे, नाही होऊ शकलं सगळंच्या सगळं म्हणण्यासारखं मनासारखं नाही होऊ शकलं. एवढं मोठं राज्य समोर होतं. पण महाराणा प्रताप यांचा जो संघर्ष होता तो मात्र अतिशय जबरदस्त होता. त्यांनी हल्दीघाटची लढाई ही सर्वात प्रसिद्ध लढाई आहे. महाराणा प्रताप आणि मानसिंग, मानसिंग हा अकबराचा सेनापती होता. त्या ठिकाणी प्रतापांचा सेनापती, महाराणा प्रतापांचा सेनापती जो होता तो इस्लाम धर्मी आहे आणि अकबरचा सेनापती जो आहे तो राजपूत आहे. मानसिंग नुसता हिंदू नाही तर तो राजपूत आहे आणि महाराणा प्रताप हे स्वतः राजपूत आहेत. पण मुळातच हे दोनही बाजू आपलं राज्य, आपला राजा आणि यांच्या प्रती असणारी निष्ठा या दृष्टीने एकमेकांसोबत लढत आहेत, हे समजून घ्या. हा, लोकांमध्ये काहीतरी विष पेरण्याचं काम समाजामध्ये होत असतं की या धर्मासाठी त्या धर्म, असं नाही. हा विषय राज्य करताना तो विषय पुढे येत नाही. पहिल्यांदा तिथे जमीन जिंकायची आहे, संपत्ती जिंकायची आहे आणि माणसं जिंकायची आहेत. तर त्या ठिकाणी तो विषय येत नाही. ही हल्दीघाटची जी लढाई आहे ती अतिशय प्रसिद्ध आहे आणि त्या ठिकाणचा हा एक फोटो आहे, हे पहा. म्हणजे महाराणा प्रतापांची तलवार, जी काही ती तलवार होती त्याचं वर्णन असं केलं जातं की ती जर का एखाद्या घोडेस्वाराच्या डोक्यात जर घातली तर त्याचं डोकं सोडा, घोड्यासहित 2 तुकडे पडवते. म्हणजे घोड्याचा काही भाग कापला जात असेल असं आपण म्हणूयात, पण त्या माणसाचे 2 भाग होऊन खाली पडत होते. अशा पद्धतीचे शूरवीर महाराणा प्रताप होते. अशी यांची ताकदवान तलवार होती आणि ते तेवढे शूरवीर होते. त्यांचा जो हा सगळा संघर्ष आहे तो त्यांचा पराक्रम, त्यांचा धैर्य, त्यांचा स्वाभिमान आणि स्वाभिमान आपला जागृत ठेवलेला आहे. उदयसिंह निघून गेले होते आपलं राज्य सोडून, हे निघून नाही गेले. हे लढाई हारले असतील, जंगलात गेले, परत लोकांना गोळा केलं, परत हल्ले केले, जंगलातले आदिवासी लोक गोळा केलेत, परत हल्ले केलेले आहेत. अकबर किती मोठा असू दे, तो तू तुझ्या तुझ्या दरबारात तू मोठा, हे माझं राज्य आहे, याच्या संघर्षासाठी, याच्या संरक्षणासाठी, याच्या स्वातंत्र्यासाठी मी आयुष्यभर लढत राहील, अशा पद्धतीचे होते महाराणा प्रताप. त्यामुळे त्यांचा स्वाभिमान, त्यांचा त्याग, या सगळ्या गुणांमुळे ते इतिहासात अजरामर आहेत. ठीक आहे.
तर ही लढाई आणि जेव्हा ते युद्ध जेव्हा संपतं म्हणजे महाराणा प्रतापांचं, त्याच्यानंतर पुढे फक्त म्हणजे तेवढा एकच भाग जो आहे तो शिल्लक राहतो, की म्हणजे ज्यावेळी रणथंबोरचं युद्ध झालं, त्यानंतर एकट्या महाराणा प्रतापांनीच आयुष्यभर लढा दिलेला आहे. पुढे त्यांचं जंगलामध्येच निधन झालेलं महाराणा प्रतापांचं. पुढचं जे 9वं युद्ध तो लढलेला आहे, तो आहे 1585 ला काबूलमध्ये. काबूलमध्ये जी लढाई झाली ती आली मिर्झा हाकीम सोबत. आता मिर्झा हाकीम कोण होता? तर यांचा छोटा भाऊ होता अकबराचा. 3 मुलं होती या हुमायूँची. त्यातला जो तिसरा होता सगळ्यात धाकटा, तो होता मिर्झा हाकीम. त्याच्यासोबत लढाई झालेली आहे आणि यांच्या अनेक वेळा लढाया झालेल्या आहेत. शेवटच्या काळामध्ये त्यांचं थोडंसं नातेसंबंध आहे ते चांगले झाले. पण काबूलला जाऊन त्याचा पराभव करण्याचं काम मात्र अकबराने केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी पुढची लढाई लढली आहे 10वी लढाई 1586 मध्ये काश्मीरमध्ये. बघा ना किती लढाया लढलेला आहे तो. 1586 मध्ये काश्मीरमध्ये लढाई लढलेली आहे. तिथं युसुफ शाह याच्यासोबत त्याची लढाई झाली. आणि हा जो आहे युसुफ शाह त्याचं राज्य संपवल्याच्या नंतर त्याने हा जो भाग आहे काश्मीरचा हा भाग सगळा जिंकून घेतला. म्हणजे आतापर्यंत त्याने हा असा भाग जो आहे तो सगळा जिंकलेला होता. काबूल वगैरे आपण म्हणू तिथपर्यंत आपण येऊयात. असा भाग आहे तो सगळा जिंकलेला होता. त्यानंतर त्यांनी युसुफशाह इथे काश्मीरचा जो भाग आहे हा भाग त्याने जिंकून घेतला. त्यानंतर पुढे त्यांनी सिंध प्रांतावर हल्ला केला. सिंध प्रांत म्हणजे सध्याच्या पाकिस्तानमध्ये हा भाग आहे. त्या ठिकाणी जानी बेग या नावाचा एक बादशाह होता आणि हा जो जानी बेग होता त्याला संपवून त्याने या ठिकाणी इथला हा जो सिंध भाग आहे ही सिंधू नदी आणि त्या अनुषंगाने इथे सिंध प्रांत मानला जातो. तर हा जो सगळा सिंध प्रांताचा भाग आहे तो भाग सुद्धा त्यांनी जिंकून घेतला आणि स्वतःचं राज्य जे आहे ते अशा पद्धतीने मोठंच्या मोठं केलेलं आहे. बघ काबूल असल्यामुळे ऑलरेडी तो इथपर्यंत आलेला होता. सिंध भाग म्हणजे खालचा भाग इकडे गुजरात ऑलरेडी जिंकलेला आहे. तर अशा पद्धतीने इकडे वरती काश्मीर पर्यंत सगळा भाग जिंकलेला आहे आणि अशा पद्धतीने तो इथपर्यंत आलेला आहे. असं मोठंच्या मोठं राज्य त्याने उभं केलेलं आहे. जानी बेग सोबतची लढाई झाली त्याच्यामध्ये बिरबलचा मृत्यू झालेला आहे. बिरबलचं निधन त्यामध्ये लढाई करताना. अकबर बिरबलच्या कथा तुम्हाला सगळ्यांना माहित आहेत. म्हणजे अकबर बादशाह काहीतरी प्रश्न विचारणार किंवा काहीतरी शंकेमध्ये असणार, कोड्यामध्ये असणार आणि बिरबल आपल्या हुशारीने, चतुराईने त्याची उत्तरं शोधून काढणार. अशा प्रकारच्या त्या कथा आहेत. काल्पनिक कथानिक आहेत. पण मुळातच बिरबल हा एक हुशार व्यक्ती होता. त्याचं मूळ नाव मोहनदास असं होतं. तर नंतर पुढे त्याने वीरबल असं नाव घेतलं आणि धर्मांतर केलं होतं. हिंदू धर्मातून तो मुस्लिम झालेला होता आणि वीरबलचं पुढे बिरबल असं झालेलं होतं. मोहनदास नाही मुकुंददास असं त्याचं नाव होतं. तर त्यांनी अशा पद्धतीने हे काम केलेलं आहे. पण फक्त एवढा एकटाच नाहीये बरं का बादशाहकडे एखादा हुशार व्यक्तिमत्व. अकबराकडे नवरत्नांचा दरबार होता. नवरत्न म्हणजे 9 रत्न. म्हणजे भारत देशातील त्याने जो काही सगळा भाग जिंकला त्याच्यातून एक रत्न ज्याने जमा केले त्यातला एक रत्न बिरबल होता. दुसरा तानसेन तुम्हाला माहित असेल. तानसेनची सुद्धा कथा प्रसिद्ध असतात त्याच्या हुशारीच्या. खरं तर तो गायक होता. ते वीणा वाजवून तानसेन गायन करायचे. तर ते गायन करताना असं म्हणतात की त्यांना रात्रीच्या वेळी ते आपल्या गायनाच्या माध्यमातून तयार झालेला सूर जो काही उभा राहतोय तर त्याच्या माध्यमातून आजूबाजूचे दिवे पेटवण्याची सुद्धा ताकद त्यांच्यामध्ये होती. एवढं ते वातावरण जे आहे ते वातावरण ते स्वतःच्या पद्धतीने रंगवून घ्यायचे. तानसेन होते. असे काही इतिहासकार होते वगैरे असे महत्वाची व्यक्तिमत्व होती. असं 9 रत्नांचा दरबार होता अकबराकडे. त्यातला बिरबल जो आहे तो लढाई करताना जानी बेग सोबतच्या लढाईमध्ये या ठिकाणी मरण पावलेला आहे. नंतर पुढे 12वी जी लढाई आहे ती लढाई झालेली आहे निजामशाहीमध्ये. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये पहा. 1595 ते 1599 हा याचा मूल कालावधी. आणि या ठिकाणी जी लढाई झालेली आहे ती लढाई झाली स्पेशली चांद बीबी या निजामशाहीच्या एका राजकन्येसोबत. झालं काय ही जी चांद बीबी होती आता ही मुळात कोण होती तर ही जो निजामशाह होता हुसेन शाह याची ती मुलगी होती. पुढे तिचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर पुढे तिचं लग्न झालं ते आदिलशाहीमध्ये लग्न झालं. तर आदिलशाहीमध्ये लग्न झालं आणि त्यानंतर पुढे तिच्या पतीचं निधन झालं. पतीचा मृत्यू झाला तिच्या. मग तिने स्वतः आदिलशाहीची धुरा आहे ती 10 वर्ष सांभाळली.
आणि निजामशाही ज्यावेळी अशी डगमगायला लागली किंवा अकबर ज्यावेळी हल्ला करायला आला, तेव्हा एवढं मोठं साम्राज्य हे जेव्हा हल्ला करायला आलेलं आहे, तेव्हा ती निजामशाहीच्या मदतीसाठी म्हणून ती आली आणि तिने स्वतःच्या हातामध्ये सगळी सत्ता घेतली आणि तिने संघर्ष केलेला आहे. हा हिचा जो संघर्ष आहे तो अतिशय महत्वाचा मानला जातो. म्हणजे असं म्हणतात, की जर कुठे एखादं खिंडार पडलं, तर त्या खिंडाराच्या समोर ती स्वतःला त्या कोट म्हणजे याला कोट असं म्हटलं जातं. तर जर एखादा कोट पडला, एखादी भिंत पडली किल्ल्याची, तर तिथे ती स्वतः उभी राहील आणि सांगेल, की तो कोट पडला म्हणून काय झालं, ही जिवंत कोट, ही चांदबिबी अजून इथे जिवंत आहे. अशा पद्धतीची ही एक शूरवीर रणांगना होती आणि तिला निजामशाहीतल्या लोकांनी ठार मारलं. म्हणजे एक स्त्री आपल्यावर राज्य करते ही गोष्ट काही लोकांना ऍक्सेप्ट नाही झाली आणि मग त्यांच्यामध्ये काही लोक तिच्या बाजूने, काही लोक विरोधी पक्षाच्या बाजूने असे थोडेसे ते हे झालं आणि त्याच्यामध्ये मग चांदबिबीला ठार मारण्यात आलं. तर अशा पद्धतीने दुर्दैवाने तिचा मृत्यू झालेला आहे. तर निजामशाही जी आहे संपूर्ण संपली नाही याच्या काळामध्ये, अकबराच्या काळामध्ये. पण अकबराने त्याच्यावर कंट्रोल मिळवला. चांदबिबीच्या नंतर त्याला कंट्रोल मिळाला निजामशाहीचा. त्यानंतर 13वं जे आहे युद्ध नाही म्हणता येणार त्याला, तर एक खानदेश. खानदेश म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील जो धुळे, नंदुरबार आणि जळगाव हे जे उत्तरेकडचे जिल्हे आहेत. तर तो जो खानदेशचा भाग आहे, त्याला खानदेश असं म्हटलं जातं त्या 3 जिल्ह्यांना मिळून. तिथे मिया बहादूर होता आणि अकबराने काय केलं, अकबराने नंतर एक फर्मान काढलं, एक आदेश काढला, की दक्षिणेतील जे सगळे राज्य आहेत त्यांनी सगळ्यांनी माझी अधीनता स्वीकारावी. मला स्वतःचा राजा मानावा आणि त्यांनी त्याचं राज्य करावं. पण फक्त मिया बहादूरनीच यानेच फक्त ही अधीनता स्वीकारली आणि दक्षिणेतल्या इतर कुणीही अधीनता स्वीकारली नाही. तर अशा पद्धतीचा याचा कालावधी होता 1601 पर्यंतचा. आणि त्याच्यानंतर पुढे अ, अकबराचा मृत्यू होतोय तो 1605 मध्ये. जेव्हा आपण कुठून आलो होतो? आपण पाहिलं त्याचा जन्मानंतर 13व्या वर्षी म्हणजेच 1556 साली त्याचा राज्याभिषेक झाला. त्यावेळी त्याने पहिली लढाई लढलेली होती. 1556 पासून 1601 पर्यंत म्हणजे जवळ-जवळ 45 वर्ष तो लढाया करतोय. ठीक आहे. तो शूरवीर होता, अकबर शूरवीर होता आणि सोबत तो हां, त्याच्यामध्ये एक दोष आहे. तर त्याला दोष 100% पण म्हणता येत नाही. काही लोकांच्या मते आहे, काही लोकांच्या मते नाहीये. की तो जर एखाद्या ठिकाणी, एखाद्या राज्यावर जर त्याने हल्ला केला आणि त्या ठिकाणी जर राज्य समजाने जिंकून घेतलं, तर मग त्यानंतर पुढे तो त्या ठिकाणच्या ज्या राजस्त्रिया आहेत, त्यांना तो स्वतःच्या हरममध्ये ठेवायचा असं म्हटलं जातं. तर आता ते काही लोक म्हणतात, की तो त्यांच्या संरक्षणासाठी ठेवायचा. काही लोक म्हणतात, की तो पापी होता. त्यामुळे तो तशा पद्धतीने करायचा आणि त्याकडे अशा 5,000 स्त्रिया त्याच्या हरममध्ये होत्या. तर अशा पद्धतीचं थोडे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अशा पद्धतीचं अकबराच्या बाबतीत म्हटलं जातं. पण दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, ती म्हणजे राज्य चालवताना मात्र याने खूप चांगलं काम केलेलं आहे. तो स्वतः वेषांतर करायचा, राज्यामध्ये जायचा, लोकांमध्ये फिरायचा, लोकांचं काय म्हणणं आहे ते समजून घ्यायचा आणि त्याच्यानुसार तो ॲक्शन घ्यायचा. तर त्याचं काही गुणवैशिष्ट्य आहेत ते आपण पाहूया. तो एक सुजाण आणि जागरूक शासक होता. आपल्या प्रजेला, आपल्या रयतेला काय पाहिजे हे त्याला कळत होतं आणि त्यानुसार तो काम करत होता. त्याने धर्माधर्मांमध्ये भेदभाव केला नाहीये. त्यांनी लोकांमध्ये भेदभाव केला नाहीये. त्यांनी स्वतःला भारतीय मानलेलं आहे आणि लोकांनी आपल्याला भारतीय समजावं. भले माझे पूर्वज उझबेकिस्तानमधून आले असतील. त्याला आपण तुर्की म्हणजे तेव्हाचं तुर्कस्तानचं राज्य ते. भले ते तुर्की मानत असतील बाकीचे लोक, पण आपण मात्र भारतीय आहोत कारण मी जन्मापासून भारतातलाच आहे हे त्याला दाखवून द्यायचं होतं अकबराला आणि त्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्नही केले. त्यांनी विवाह केले, त्यांनी लोकांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी काही जाचक अटी कर होते ते रद्द करण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या धर्मांवरचे असं त्यांनी विषय केलेला आहे. त्याचे धार्मिक धोरणे उदार आणि सहिष्णू होते. सहिष्णू याचा अर्थ लक्षात घ्या की माझा विचार समजा आता तो इस्लाम धर्मीय आहे, तर ठीक आहे. त्याला ती गोष्टीचं आनंद असणं किंवा अभिमान असणं ती गोष्ट त्याला मान्य आहे. पण याचा अर्थ त्यांनी दुसऱ्या एखाद्या धर्मावर त्यांनी टीका करता कामा नये. त्याला माहिती आहे सहिष्णुता. मला माझ्या धर्माच्या बाबतीत आदर आहे, अभिमान आहे आणि तू तुझ्या धर्माच्या बाबतीत आदर आणि अभिमान ठेव. आपण दोघं एकमेकांना क्लॅश व्हायचं नाही. दोघं सुखाने जगूयात.
अशा पद्धतीची त्याची भूमिका होती की तिथे शांततेमध्ये राहू शकेल अशी त्याची इच्छा होती. ठीक आहे. तर पुढचा विषय आहे तो म्हणजे तो सर्व धर्मातील प्रजेला सारखी वागणूक देत असे. त्रास देत नव्हता कोणाला. जाणीवपूर्वक कोणाला तरी वेगळ्या पद्धतीने त्रास द्यायचा असं काही तो कधी करत नव्हता. तर पुढचा एक महत्वाचा विषय पहा. सर्व धर्मातील उदात्त तत्वांचा समन्वय करून त्याने दीन-ई-इलाही हा नवीन धर्म स्थापन केला. म्हणजे बघा, आता हा जो राजा आहे, हा जो बादशाह आहे, याने केलंय काय? त्याने वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास केला. त्याच्याकडे एक हे असायचं. एक दरबार होता आणि त्या दरबारामध्ये तो वेगवेगळ्या धर्मातील विद्वान बोलवायचा आणि त्यांच्यामध्ये तो वादविवाद किंवा चर्चा घडवून आणायचा. आणि त्या चर्चेमधून जे जे चांगले पॉईंट तो स्वतः वरच्या मजल्यावरती बसून ते ऐकायचा. खाली काय काय चाललंय ते. गॅलरीमध्ये बसायचा आणि खालच्या त्या काय चालली सगळी चर्चा ते ऐकायचा. तिथले महत्वाचे पॉईंट आहेत तो बाजूला काढून ठेवायचा. आणि मग पुढे त्याच्यामध्ये थोडे वादविवाद व्हायला लागले खाली असणाऱ्या सगळ्या लोकांमध्ये. कारण त्यांना लक्षात येत नव्हतं की अकबर हे का करतोय. मग त्याने तो दरबार आहे तो बंद करून टाकला. पण ते जे सगळे पॉईंट त्याला मिळाले वेगवेगळ्या धर्मांमधले म्हणजे हिंदू धर्म असेल, इस्लाम धर्म असेल, बौद्ध धर्म असेल, जैन धर्म असेल, पारशी धर्म असेल, ज्यू धर्म असेल, त्यानंतर अजून काही शीख धर्म ज्याची सुरुवात झालेली होती. तर हे जे सगळे विचार आहेत हे या सगळ्या ठिकाणचे जे विचार आहेत लोकांचे, विद्वानांचे, तर ते सगळे विचार त्यांनी एकत्र केले, चांगले विचार त्यातले. आणि त्याला एक नवीन धर्माचं नाव दिलं की हे सगळ्या धर्म म्हणजे धर्म सगळे चांगले असतात. पण ते सुरुवातीच्या टप्प्यात. नंतर अनुयायी जे आहेत त्याचे ते त्याची वाट लावायला सुरुवात करतात असं आपण म्हणूया. त्यांना समजत नाही की आपल्या मूळ व्यक्तीने काय सांगितलेलं आहे. म्हणजे मूळ जी काही व्यक्ती आहे किंवा मूळ जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये कुठे भेदभाव नसतो पण पुढे भेदभाव सुरू होतो. सगळ्याच धर्मांच्या बाबतीत आहे. मूळ ग्रंथांमध्ये कुठे स्त्रियांवर अन्याय नसतो. पुढे तो अन्याय सुरू होतो. धर्माच्या नावावरती. तर असं जे काही ते सगळं बाजूला करून त्यांनी दीन-ई-इलाही हा नवीन धर्म स्थापन केलेला आहे. पण लक्षात घ्या एवढं मोठं राज्य आहे म्हटल्यावर आज दीन-ई-इलाही नावाचा धर्म जो आहे, हा धर्म खरं तर भारतामध्ये एक मोठा धर्म असायला हवा होता ना. किमान त्या धर्माचे काही लोक तरी सापडायला हवे होते. काही टक्के तरी. स्वतः राजा होता त्या धर्माचा. यथा राजा तथा प्रजा या म्हणीनुसार. पण दीन-ई-इलाही हे नाव सुद्धा कित्येक लोकांना माहित नाही. याचं कारण असं की जरी त्याने हा धर्म स्थापन केला तरी त्यांनी तो स्वीकारण्याची सक्ती कोणावरही केली नाही. तो रयतेला, प्रजेला त्यांचं म्हणणं मांडण्याचं स्वातंत्र्य देत होता. अशा पद्धतीचा हा एक महत्वाचा राजा अकबर. त्याचा कालावधी जो आहे तो 1605 मध्ये संपत आहे आणि 1605 मध्ये शहाजी राजांचा जन्म होतो बरं का. तर ठीक आहे इथपर्यंत आपण पोहोचलोय. सध्या मला इथे 3 आकडा दिसतोय. ठीक आहे हरकत नाही. 34 मिनिट होईपर्यंत मी थांबतो. काही शंका असेल, काही विचारायचं असेल तर तुम्ही आपला मुद्दा मांडू शकता. थोडा जरा आवाज थोडा माझा बदलल्या जाणवत असेल. थोडा आजारी असल्याचा थोडा विषय आहे. त्यामुळे पुढचे लेक्चर अवघड येत आता होणं. पण ठीक आहे बघूयात आपण. बघा तर आपण अजून 20 सेकंद थांबूयात. ठीक आहे. चालेल ठीक आहे. चलो थांबूयात मग आपण. आजचा लेक्चर इथे थांबूयात. काही कुणाची शंका नाही असं दिसून येत आहे. बाय बाय.